राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमानचित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। यावेळेस मोदींना शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं। तसंच मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर आणि आता ऑपरेशन महादेव यशस्वी करून पहलगाम हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याबद्दल त्यांनी शिवशंकराची प्रतिमा भेट म्हणून दिली। यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात केंद्र आणि राज्य शासनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली। तसंच शिवसेना भाजप युती ही NDA अस्तित्वात येण्यापूर्वीची असून आता या युतीला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत। उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना NDA उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देईल असं देखील यावेळेस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांना आश्वासन दिलं। यावेळेस खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे, सून सौ वृषाली शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत देखील चर्चा झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। मुंबई महानगरपालिकेसह ठाणे महानगरपालिका आणि राज्यातील इतरही महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर या भेटीला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे। या भेटीनंतर आता राज्यातली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतले समीकरणं कशा पद्धतीने पुढे येतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कारण यापूर्वी भारतीय जनता पार्टीने काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी समोरासमोर लढावं लागेल अशा प्रकारची भूमिका स्पष्ट केली होती। आता श्री एकनाथ शिंदे यांच्या या भेटीनंतर राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा पद्धतीने पुढे येतात हे बघणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष ठाणे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। हा महोत्सव 6 ऑगस्ट रोजी BJ हायस्कूल टेंबिनाका ठाणे येथे संपन्न झाला। जिल्ह्यातील विविध डोंगरी, दुर्गम आणि जंगली भागातून नैसर्गिक पद्धतीने पावसाळ्यात उगम पावणाऱ्या औषधी आणि गुणकारी रानभाज्यांचं या महोत्सवात प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली। यासाठी जिल्ह्यातनं एकंदर 50 स्टॉलची मांडणी करण्यात आली होती। 100 स्वयंसहाय्यता गटातील महिला या मध्ये सहभागी झाल्या होत्या। या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते झालं। यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी मार्गदर्शन करताना रानभाज्या महोत्सव आपल्या ग्रामीण संस्कृतीचं, आरोग्यदायी जीवनशैलीचं आणि स्वयंसहाय्यता गटातील महिलांच्या आत्मनिर्भरतेचं प्रतीक असल्याचं यावेळेस सांगण्यात आलं। आघाडा, शेवळा, कुरकुरी, भाजी भरंग, मायाळू, कवळा, कळी, फोंडी, दिंडा भाजी, त्याचप्रमाणे करटोली, टाकळा, शेवगा इत्यादी विविध प्रकारच्या औषधी आणि पारंपरिक रानभाज्यांनी या महोत्सवाला आरोग्यदायी आणि सांस्कृतिक वैभव प्राप्त करून दिलं। या महोत्सवामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त खरेदी केली, त्यामुळे एकंदर 63,180 इतका नफा देखील झाला। भागाची एक खासियत म्हणजे पावसाळी दिवसांमध्ये रानभाज्या या नैसर्गिकरित्या फार चांगल्या प्रमाणामध्ये अवेलेबल असतात। बऱ्याच वेळेस आपण जर जात असताना हायवेवरती वगैरे आपल्याला त्या भाज्या बघायला मिळत असतील, परंतु त्या भाज्या आपल्या दारापर्यंत इव्हन ग्रामीण तसेच शहरी भागातल्या लोकांनाही या सर्व रानभाज्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी आपण एक रानभाजी महोत्सव जिल्हा परिषदेमार्फत त्याच्या उमेद आणि कृषी विभागांमार्फत आयोजित करण्यात आलेला आहे। रानभाज्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूट्रिएंट्स असतात ते इझिली आपल्याला दुसऱ्या आपल्या मेनस्ट्रीम ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये मिळतीलच असं नाही, आणि त्यांची जी चव असते आणि त्यांचा जो येण्याचा जो वेळ असतो तो हा फक्त एका विशिष्ट कालावधीमध्ये पावसाळ्याच्याच दिवसांमध्ये ह्या भाज्या प्राप्त होत असतात। त्यांच्या रानभाज्यांचं एक्झिबिशन खूप चांगलं आहे वगैरे, आणि वेगळ्या प्रकारच्या भाज्या इथे बघायला मिळाल्या वगैरे, आणि खाण्याच्या पदार्थामध्ये पण ह्यांनी नाचणीची भाकर आणि नाचणीचे मोदक वगैरे आणलेले आहेत, त्यासोबत भाजी वगैरे आहे, तर खूप छान आहे आणि खूप स्वस्त पण त्यांनी दर लावलेले आहेत, त्यामुळे खूप छान वाटतं।
आदिवासींची लेकरे जंगल आमची शान आमचं रक्षण करतो वाघोबा आम्ही देत कुणाला नाही. आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष आणि संस्थापक श्री अनिल भांगले यांच्या वतीने आदिवासी दिनानिमित्त तमाम आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. आदिवासी बांधवांनो, आपल्या न्याय हक्कासाठी जागृत व्हा, संघटित व्हा, एकत्र या. पुनश्च एकदा अनिल भांगले, अध्यक्ष आदिवासी क्रांती सेना यांच्या वतीने तमाम आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. जागतिक आदिवासी दिवस म्हणजेच आदिवासी बांधवांच्या सन्मानाचा दिवस, आदिवासी बांधवांच्या हक्काचा दिवस. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक माननीय श्री हंसराजजी खेवरा यांच्या वतीने तमाम नागरिकांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा तमाम आदिवासी बांधवांना आदिवासी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक श्री हंसराज खेवरा यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाणे वर्षा मॅरेथॉन दिनांक 10 ऑगस्ट 2025 सकाळी ठीक 6 वाजता TMC चौक 5 पखाडी ठाणे येथून. मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची. आदिवासी बांधवांच्या सन्मानाचा दिवस, आदिवासी बांधवांच्या अभिमानाचा दिवस अर्थात जागतिक आदिवासी दिवस. जागतिक आदिवासी दिवसानिमित्त आदिवासी श्रमिक संघटना ठाणे शहरचे अध्यक्ष श्री हेमंत जाधव यांच्या वतीने तमाम आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या न्याय हक्कांसाठी जागृत होऊ, संघटित होऊ. पुनश्च एकदा श्री हेमंत जाधव यांच्या वतीने तमाम आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या कर्तृत्ववान नगरसेविका जयश्री जेरी डेव्हिड यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रभागामध्ये स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवणाऱ्या जयश्री जेरी डेव्हिड यांना पुनश्च एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या, मतदारांच्या आणि नागरिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम
याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची बुधवारी पत्रकार परिषदेत चिरफाड केल्यानंतर गुरुवारी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने थेट ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या दारात लक्षवेधी निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ फलक झळकवून घोषणाबाजी केली. दरम्यान यानंतरही प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास पालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषण केलं जाईल असा इशारा काँग्रेस पक्षाचे ठाणे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे. 20 कोटीचा निधी अनुदान प्राप्त झालेला आहे. मात्र त्या अनुदानातील फक्त तुरळक पैसे या शिक्षण समितीकडे आलेले आहेत. अजून 325 कोटी बाकी आहेत. आमची मागणी आहे की 325 कोटीतले 100 कोटी तातडीने वर्ग करून या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत, नागरी सुविधा आहेत, ज्याच्यापासून ते वंचित आहेत, त्या सगळ्या सुविधा मिळाव्या. RTEचे पैसे सुद्धा जनतेला खाजगी शाळांना वर्ग करावे व खाजगी शाळा ह्या RTEच्या पैशाचा विनियोग करतो की नाही, विद्यार्थ्यांना सोयी पुरवतो की नाही, याच्यावरती खातरजमा स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी करावी आणि आयुक्तांनी करावी. ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाच्या वास्तूचं नूतनीकरण आता अंतिम टप्प्यात आलं आहे. लवकरच रसिकांसाठी रंगायतन खुलं होणार आहे. त्यापूर्वी पूर्ण होत आलेल्या कामांची पाहणी बुधवारी ज्येष्ठ कलाकार, निर्माते आणि पदाधिकाऱ्यांनी केली. नूतनीकरणाच्या झालेल्या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केलं असून लवकरात लवकर रंगमंचावर प्रयोग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यासह अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, अशोक खांडे, निर्माते दिलीप जाधव, प्रसाद कांबळी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते. गडकरी रंगायतनमध्ये रंगमंच, आसनव्यवस्था, ध्वनिव्यवस्था, रंगपट, स्टेजच्या मागची बाजू, सेट आणण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह यांच्या कामाची पाहणी यावेळेस करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्यासाठी लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याबरोबर रंगायतनच्या तळमजल्यावर नाटकासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्थाही करावी अशी सूचना आजच्या पाहणीमध्ये करण्यात आली. तसंच पार्किंग व्यवस्था, तालीम हॉल, तिकीट खिडकी, नाटकांचे फलक लावण्यासाठी असलेली जागा याची देखील पाहणी करण्यात आली. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.